हाय, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. काय नाही, आजीची चालली देवपूजा. देवपूजा चालली बाया. सकाळ सकाळ उरकलं म्हणजे बरं असतं. कारण की परत ना टाइम होतो लय. इकडे देवाचं पण आवडला तिने. चाफ्याची फुलं आण तशीच तू. आणते. तर देवपूजा करते. दिवाळी झाली होय सगळी काल. अख्खी दिवाळी झाली. दिवाळी आहे की अजून करायची. काय काय तेव्हा चकली आणि हेच राहिले वाटतं. करायचं हळूहळू. मोक्याचं तर झालं. अवघड. काय नाही. मम्मीकडनं चकलीचं पीठ मळून घेऊ, मग आपण गोल करू. की मला तर नाहीत, म्हणजे ते चकलीचं पीठ येत नाही करे. काय म्हणते काय म्हणते? दाखवायला जायचं देवाला सगळ्या. कुठं? इथं जावं लागेल की. तेव्हा दाखवायचं. आज चौकड, आज लक्ष्मीपूजन आहे. थोडा भात करावा लागल. परत ना निवास करायचं बाईच. दिवाळी ही दाखवावं लागते ना देवाला सगळ्या. राहिली आपलं करायचं थोडं म्हणून तसंच. तू करंजी खाल्ली का? करंजी खाल्ली आहे की अजून. खाल्ली का तू करंजी खाल्ली? तू म्हणलेल ना ती काय हे झाल्याशिवाय दिवाळा नैवेद्य दाखवल्याशिवाय खायची नाही. देवाला दाखवून खाल्ली. त्याला मम्मी तर त्याला दाखवते. आज जरा बोलायचा मूड नाही मला, त्यामुळे काय बोलू शकत नाही. मम्मीचं तो म्हणतो त्याला काय होतं. हाय मम्मी. काय नाही, पाणी खाली गेलो. पाणी लागलं आता खाली जायला. चला स्वयंपाक करायचा आहे. म्हणलं आधी कपडे धुवून घ्या, गुरांचा आवराव, धपाटी करायच्या मस्तपैकी. धपाटी, थालीपीठ खाली म्हणतात ना. अयो गेलंय खाली. आणि काय झालंय, दगड गेलाय. मम्मी विहिरीत पोहू का? नको बाई. परत डोकं धुते की मग गरम पाण्याने. अगं पण पोहायची काही गरजच नाही. मला का नाही गार पाण्यातले हे बरं वाटले. एकच फक्त उडी टाकून येणार. करतो कसं करायचंय तसं. तुला नको म्हणलेलं का नाही. इथलं पण थोडं खाली गेलंय ना, मग कशाला नाही खाली नाही, वरतीच आहे. उलट ते वरती पेक्षा खाली पाणी बरं आहे का? ते बरोबर ते पाय सोडून बसा येतं ना. आता काय तुम्ही नको म्हणलं तरी तुम्ही काय ऐकणार. अगं दिवाळीच्या सुट्ट्यात परत विहिरीतलं पाणी खाली गेलं पोहाय पण येत नाही. बरोबर आहे तुझं. कधीतरी मामाच्या गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आज आहे लक्ष्मीपूजन. मम्मी ते पूजन असतं ग. खूप साऱ्या शुभेच्छा. संध्याकाळून असतं ते छानपैकी मस्त रांगोळी ही काढायची, दिवे लावायचे, लक्ष्मी पूजायची सगळी आपली. होय नाही ना. सगळ्यांनी छान मेकअप करायचा, नवीन साडी घालायची, दिवाळीला आवर्जून आणलेल्या. होय ज्ञानू तर माझी साडी तशी डिगीतच घेऊन गेलाय. आता काय गाडीतनं काढ म्हणतो. होय काय सगळे कपडे सगळं घेऊन गेला की तो काढलंच नाही साड्या डिगीतल्या. माझं मेहंदीचं कोण पण गेलं असतं. सगळं आजीची पिकू फाय करून आणलेली साडी म्हणलं आजी घालायची. मला वाटलं टाकलीच नाही तू. कुठलं आजीची माझी लिहून टाकली होती की नाही. आणि आजीला पण दंडवाटाला ब्लाऊज शिवून होईल आणि आपल्याला लक्ष्मीपूजनला घालाय होईल. हा बरोबर, एक दंडवटाला नाही लक्ष्मीपूजन. आणि ते सकाळी काढ म्हणजे तरी पप्पाला घेऊन तसाच गेला या स्कूटीवर लवकरच. म्हणून ते आता काय करू. काढ म्हणती तरी मला राहून दे. स्कूटीतनं कोण नेतंय वय तुला डिगीतनं.
आता मी म्हणते यार मला घालायची येईलच की आता. ऐकलं तर खरं ना. त्या ह्याच्यातली साबण कितीतली केरका साबण आहे रे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. या तळ्याला मस्तपैकी धुणं धुवायला. कुणाला असं तळ्याला धुणं धुवायला आवडतं. आमच्या तळ्यातच उन्हाळ्यापासून आम्ही तळ्याला धुणं रोजच धुतोय. मस्त मोकळ्या पाण्यात छान असं भारी वाटतं. पण असं धुणं धुवायला रोज उठून पाणी सोडून सोडून कंटाळा येतो. मग आता असं पडचिल हो इकडे घसारत्या. कशाला एवढं आज जायची गरजच नाही. अगं तू दिसत नव्हती, तुला लय मागं बघायला लागत होतं. अगं काय त्याला आता पटकीने उरकून करायचा स्वयंपाक. काय करते अजून काय शंकरपाळे राहिल्या तर मला तर भूक लागली, माझं पोट दुखायला लागलं का. जेव तिथं जाऊन चिवडा खा, लाडू खा, करंजी खा. आता फक्त राहिल्या चकली. सकाळ सकाळ गोड खाऊ वाटत नाही. चकली करायची आज आणि शंकरपाळ्या घ्यायच्या करून तेवढ्या आणू. काय करते मला पण काम आहे अगं बाय. सगळं बघावं लागतंय. कोण काय करते असू द्या तर सगळ्यांना बाय.